सलगरेत सुजितदादा खाडे यांच्या उपस्थितीत सुरेश खाडे यांचा प्रचार शुभारंभ। महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सलगरे येथील सिद्धेश्वर मंदिरात हा शुभारंभ करण्यात आला आणि या प्रसंगी सुजितदादा खाडे, सलगरेचे सरपंच जयश्री पाटील, माजी सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच अक्काताई अजयराव यांच्यासह कार्यकर्ते आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी आपणही निवडणूक सुरेशभाऊ पाटील यांनी सलगरेला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिल्याने पाठिंबा दिलेला असून या विधानसभेला सुरेशभाऊ खाडे हे उमेदवार नव्हे तर आपले नेते तानाजीराव पाटील हेच उमेदवार समजून ताकदीनं तानाजीराव पाटील गटाचे मताधिक्य देणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। आणि यावेळी बोलताना तानाजी पाटील म्हणाले की सीमा भागातील अनेक रस्ते सुरेशभाऊ खाडे यांनी केल्याने विकासाच्या मुद्द्यावर आपण त्यांना पाठिंबा देत आहोत, तर भविष्यातही अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन भाऊंनी दिले असून गट तट विसरून आता सर्वांनी एकमुखाने भाऊंच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आणि यावेळी सलगरे यांच्या सरपंच जयश्री पाटील म्हणाल्या की विरोधकांनी भाऊ सत्तेत असताना जेवढी विकास कामे केली नाही तेवढी गेल्या काही कालावधीत आम्ही सोबत राहिल्यानंतर कामे खेचून आणली आहेत। त्यामुळे ते कोणत्याही पक्षाचे असले तरी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत नाही, त्यामुळे आम्ही भाऊंच्या सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। या प्रसंगी सलगरे येथील प्रभागामध्ये पोहोचत सर्वसामान्यांचे आशीर्वाद घेत सुजितदादा खाडे, तानाजी पाटील, जयश्रीताई पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केला आहे। घेण्यासाठी आपल्याला का प्रवृत्त व्हावं लागलं तर गावामध्ये अनेक विकास आणि विधायक कामं या ठिकाणी सुरेश भाऊच्या माध्यमातून आपण केलेले आहेत। तत्पूर्वी पंचायत समिती सदस्य, सभापती किंवा जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती यामधून आपण जेवढा आपल्या ताकदीनं निधी आणून गावामधला विधायक विकास काम करण्याचं जेवढं केलेलंच आहे, पण आमदार आपल्या विचारात असल्याशिवाय याच्यापेक्षा पलीकडची जी काही मोठी कामं आहेत ती मोठी कामं होऊ शकत नाही। त्याच्यासाठी आमदार आपल्या विचारात असणं गरजेचं आहे। गेली 5-25 वर्ष आपण जरी ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये गाव कारभार करत असलो तर आज अखेर म्हणजे जवळ 20-25 वर्ष नेहमी आमदारांच्या विरोधाची भूमिका किंवा आमदार आपल्या विचाराचा नसल्यामुळे आपण आमदारांकडे जाऊ शकलो नाही, गावामध्ये म्हणा असं मोठं काम उभं करू शकलो नाही। पण जे घोरपडे सरकार आमदार असतील किंवा तदनंतरचे आता सुरेशभाऊ आमदार असतील, पण त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना त्यांच्या पाठीमागे लावून गावामध्ये काहीतरी मोठं आणावं हे तिथं त्यांना कळलं नाही आणि आम्हाला कळते पण आमदार आमच्या विचाराचं नाही। अशा गोष्टी घडत असल्यामुळं थोडंसं जरा आता सविस्तर सांगतो, म्हणजे सांगण्याचं कारण असं आहे की आपण प्रमुख कार्यकर्ते मंडळी आहोत आणि आपण प्रचाराला लोकांच्या दारामध्ये मतदान मागायला जाणार आहे। मतदान मागत असताना नक्की काय काम केलं, काय भूमिका घेतली आणि एखाद्यानं पुढचा प्रश्न विचारला तर त्याला आपण मला उत्तर काय द्यायचं हे कळलं पाहिजे। याच्यासाठी जरा तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतोय। वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गेल्या विधानसभेला आपण सुरेश भाऊंचं काम केलं, ते काम करण्याच्या पाठीमागचं कारण असं की ह्या मंगल कार्यालय शेजारी जे अल्पबचत दामाचं जिथं जेवणाची इमारत जेवण वगैरे मंगल कार्यालयामध्ये केलं जातं ती इमारतीचा प्रश्न ऐरणवर होता आणि आपले सरपंच पण धोक्यात होतं त्या प्रकरणामध्ये। त्याचबरोबर या ठिकाणी दुसऱ्या 2-3 केसेसच्या निकालाचा एकंदरीत आपल्यावरती प्रेशर होतं आणि जेणेकरून ह्या बाबी कुठेतरी आपल्याला थांबाव्यात आणि गावामध्ये संघर्षाचं राजकारण नको म्हणून गेल्या विधानसभेला भाऊच्या पाठीमागं पूर्व भागामधून मोठी ताकद म्हणजे आजच्या दोन्हीचा एवढी आणलेली आहे त्या ग्राम सचिवालयामध्ये की म्हणजे अशी ग्राम सचिवालय सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही। जवळजवळ 2.5 कोटीची ग्रामपंचायतीची इमारत आपल्या गावाचं घर 2.5 कोटीचं असणार आहे। एवढं मोठं घर, एवढी मोठी ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यामध्ये कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही। एवढ्या साधन सुविधा आपल्याला त्या ठिकाणी असणार आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ गावाचा जो भाग आहे म्हणजे वर नवऱ्याचा कोपरा असं की भाऊंनी निधी देऊन पूर्णत्वास नेले नाही, पण महिलांसाठी एखादा उद्योग व्यवसाय त्यांनी म्हणजे आपल्याला सलगरेमध्ये काहीतरी असं निर्माण करून द्यावं यासाठी आपण प्रयत्न करूया। आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर भाऊंच्या पाठीमागं आपण ठामपणे उभं राहून त्यांना चांगल्या लीडनं मतदान करणं गरजेचं आहे। आणि यासाठी मी सर्वांना विनंती करते की 20 तारखेला सर्वांनी 3 नंबरचं बटन कमळचिन्ह कुठे बघून त्याच्यासमोरचं बटन दाबून भाऊंना मोठं मताधिक्याने निवडून देऊया। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सलगरे।